श्री स्वामी समर्थ. शुभ प्रभात मंडळी. आज आहे 22 जून आणि वार आहे शनिवार. आजचा दिवस सगळ्यांना चांगला, सुख समृद्धीचा आणि भरभराटीचा जावो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या संपूर्ण 12 राशींच्या राशी दैनिक भविष्याला सुरुवात करते. सर्वात प्रथम जी रास आहे ती आहे मेष रास. तुमच्या स्वतःसाठी आज तुम्हाला पुरेसा वेळ देता येणार आहे, म्हणून प्रकृती चांगली राखण्यासाठी दूरवरपर्यंत चालण्याचा व्यायाम तुम्ही आज करू शकता. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक केली होती, त्याचा फायदा आज तुम्हाला होणार आहे. तुमच्या खेळकर आणि खोडकर स्वभावामुळे अवतीभोवतीचे वातावरण हे प्रसन्न बनेल. तुम्हाला आता तुमच्या शृंगारिक कल्पनांची स्वप्ने पाहण्याची गरज नाही. आज त्या कदाचित प्रत्यक्षात येणार आहेत. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतित राहू शकतात आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकतात. वेळ कसा व्यतीत होतो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला कोणी जुना मित्र भेटल्यावर समजून येणार आहे. पुढील रास आहे वृषभ रास. चांगल्या गोष्टी घेण्यासाठी तुमचे मन सज्ज राहील. ज्या लोकांची अजून सॅलरी आलेली नाही, आज ते पैशाला घेऊन खूप चिंतित राहू शकतात आणि आपल्या मित्रांकडून उधार मागू शकतात. सामाजिक एकत्रीकरण सोहळ्यात तुमच्या थट्टेखोरपणामुळे तुम्ही लोकप्रिय ठराल. सामाजिक अडथळे ओलांडणं शक्य होणार नाही. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते. याचा तुम्ही फायदा घ्याल आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला जाऊ शकतात. शेजाऱ्यांकडून ऐकलेल्या एखाद्या गोष्टीवरून तुमचा जोडीदार तुमच्याशी भांडण करेल. आज काही चिंता तुम्हाला दिवसभर त्रास देऊ शकतात. या चिंतेला दूर करण्यासाठी तुम्हाला आपल्या घरच्यांसोबत बोलले पाहिजे. पुढील रास आहे मिथुन रास. तुमच्या भावना, खास करून रागावर नियंत्रण ठेवा. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. नातेवाईकांच्या भेटीमुळे आजचा दिवस सुखद आणि अनोखा असेल. तुमची प्रिय व्यक्ती वैतागल्यामुळे तुमच्या मनावर दडपण येण्याची शक्यता आहे. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपल्या काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबुड करू नका. तुमच्या कुटुंबियांसोबत तुमचे वाद होतील, पण दिवसाच्या शेवटी मात्र तुमचा जोडीदार तुम्हाला प्रेमाने आणि आनंदाने समजून सांगेल. आई वडिलांनी न सांगता तुम्ही त्यांच्या आवडीची डिश म्हणजे आईवडिलांना न विचारता त्यांच्या आवडीची डिश आज तुम्ही घरी आणू शकता. त्यामुळे घरात एक चांगलं आणि सकारात्मक वातावरण तयार होईल. पुढील रास आहे कर्क रास. तुमची शारीरिक क्षमता कायम राखण्यासाठी तुम्ही क्रीडा प्रकारांसाठी वेळ खर्च करण्याची शक्यता आहे. चढ उतारांमुळे फायदा होईल. कंटाळवाण्या आणि धीमा अशा दिवशी मित्र आणि जीवनसाथी तुम्हाला आराम आणि आनंद मिळवून देतील. आज तुमची काही वाईट सवय तुमच्या प्रेमजीवनाला वाईट वाटू शकते, म्हणजे तुमच्या पार्टनरला वाईट वाटू शकते. ते तुमच्याशी नाराज होऊ शकतात. आपल्या वाटेत येणाऱ्या सर्वांशी अत्यंत नम्र, सौम्य आणि आकर्षणपणे वागा. काही मोजक्याच लोकांना आपल्या या जादुई आकर्षणाचे गुपित माहीत होईल. आजचा दिवस अनुकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. लोकांमध्ये राहून सर्वांचा सन्मान करणं तुम्हाला माहीत आहे, म्हणून तुम्ही सर्वांच्या नजरेत चांगली प्रतिमा बनवू शकतात. पुढील रास आहे सिंह रास. तुमच्या सर्व अडचणी समस्यांवर हसत हसत मात करणं हाच तुमचा उत्तम पर्याय असतो. कोणीही अनुभवी नसलेल्या व्यक्तींच्या सल्ल्याने आज असे कुठलेही काम करू नका ज्यामुळे तुम्हाला आर्थिक हानी होईल. इतरांवर प्रभाव टाकण्याची क्षमता तुम्हाला बक्षीस मिळवून देईल. काही जणांसाठी विवाहाचे योग आहेत, तर अन्य लोकांना करण्यामुळे म्हणजे विवाह किंवा दुसऱ्या काही गोष्टी करण्यामुळे उत्साह वाटणार आहे. कुठल्या कारणास्तव आज तुमच्या ऑफिसमध्ये लवकर सुट्टी होऊ शकते, याचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. आपल्या कुटुंबातील लोकांसोबत कुठे फिरायला देखील जाऊ शकतात. तुमचे पालक तुमच्या जोडीदाराला आज सुंदरशी भेट देतील, ज्यामुळे तुमचे वैवाहिक आयुष्य अधिकच सुंदर होईल. नेहमी तुम्ही आपल्या गोष्टींना योग्य मानतात असं करणं योग्य नाही. आपल्या विचारांना लवचिक बनवा. पुढील रास आहे कन्या रास. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाऊ शकते. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देतील. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक तंगीमधून जात आहे त्यांना आज कुठून तरी धन प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे जीवनाच्या बऱ्याच समस्या ह्या दूर होतील. मित्रमंडळी आणि नातेवाईकांवर आपले निर्णय मते लादू नका. कदाचित तुमच्या आवडीनुसार ते स्वीकारले जाणार नाहीत आणि ते विनाकारण नाराज होतील. वैयक्तिक मार्गदर्शन तुमचे नातेसंबंध सुधारतील. घरातील काही जुन्या सामानांना पाहून तुम्ही आज आनंदी होऊ शकतात आणि पूर्ण दिवस त्या सामानांना साफ करण्यात घालवू शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असणार आहे. कोणी मित्राची मदत करून आज तुम्हाला चांगलं वाटू शकतं. पुढील रास आहे तूळ रास. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळणार आहे. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे.
आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमच्या अति खर्चिक जीवनशैलीमुळे तुम्हाला घरात तणावाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत बाहेर राहणं टाळा आणि इतरांवर खर्च करणं सुद्धा टाळायचं आहे. तुमची बारकाईने निरीक्षण करण्याची शक्ती तुम्हाला इतरांपासून दूर राहण्यास कारणीभूत ठरेल. तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस हा अत्यंत रोमॅन्टिक असणार आहे. आज सुट्टीच्या दिवशी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन चांगला सिनेमा पाहण्याचा आनंद तुम्ही आज लुटू शकतात. पुढील रास आहे वृश्चिक रास. तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे, परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आज तुमच्या आईवडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात. तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे, अथवा येणाऱ्या काळात तुम्हाला समस्यांचा सामना हा करावा लागू शकतो. नातेवाईक व मित्रमंडळींकडून अनपेक्षित भेटवस्तू तुम्हाला आज मिळतील. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्रोत आहे याचा अनुभव नक्कीच मिळेल. तुमच्या घरातील कुणी जवळचा व्यक्ती आज तुमच्यासोबत वेळ घालवण्याची गोष्ट करेल, परंतु तुमच्याजवळ त्यांच्यासाठी हे वेळ नसेल, ज्यामुळे त्यांना वाईट वाटेल आणि तुम्हालाही दुःख होईल. तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत केलेल्या जुन्या रोमॅन्टिक दिवसाची आज पुन्हा एकदा उजळणी कराल. आज कोणी ज्ञानी पुरुषाला भेटून तुम्हाला तुमच्या बऱ्याच समस्यांचे आज निराकरण होऊ शकते. पुढील रास आहे धनुरास. वडील संपत्तीत आपल्याला बेदखल करतील, पण तुम्ही दुखी होऊ नका. सुख समृद्धीने मानसिक लाड खूप होतात, पण वचनेच्या काळात आपण कणखर बनतो. आज जवळच्या मित्रांच्या मदतीने काही लोकांना आज चांगले धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. नातेवाईकांच्या घरी जाऊन एखादा 2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम आणि विश्रांती तुम्हाला मिळणार आहे. तुमची स्थिती काय आहे हे तुमच्या प्रिय व्यक्तीला समजावून सांगण्यात तुम्हाला खूप अडचणी येतील. दिवसाची सुरुवात जरी थोडी थकणारी राहील, परंतु जसे जसे दिवस पुढे जातील तुम्हाला चांगले फळ मिळायला लागतील. दिवसाच्या शेवटी तुम्हाला आपल्यासाठी वेळ मिळू शकेल आणि तुम्ही कुणी जवळच्या सोबत भेट करून या वेळेचा सदुपयोग करू शकतात. पुढील रास आहे मकर रास. जर तुम्ही भूतकाळातील घटनांचा विचार करीत बसलात तर तुमचे नैराश्य तुमच्या प्रकृतीवर परिणाम करतील. शक्य तेवढे शांत राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही विद्यार्थी आहात आणि परदेशात जाऊन शिक्षण घेण्याची इच्छा आहे, तर घरातील आर्थिक स्थिती तुमच्या डोक्यावर भार असणार आहे. तुम्हाला वाटेल त्यापेक्षा तुमचा भाऊ तुम्हाला तुमच्या गरजेच्या वेळी उत्तम पाठिंबा देऊ करणार आहे. प्रवासामुळे प्रेमसंबंध प्रस्थापित होण्याची शक्यता आहे. काम लवकर पूर्ण करून लवकर घरी जाणं आज तुमच्यासाठी उत्तम राहील. यामुळे कुटुंबातील लोकांनाही आनंद मिळेल आणि तुम्हाला ताजेतवानं वाटेल. तुम्ही तुमच्या आयुष्यातला एक उत्तम दिवस तुमच्या जोडीदारासोबत व्यतीत कराल. वेळ कसा व्यतीत होतो या गोष्टीचा अनुभव तुम्हाला कोणी जुन्या मित्रांसोबत भेट केल्यावर होऊ शकतो. पुढील रास आहे कुंभ रास. तुम्ही बालपणीच्या आठवणींमध्ये आज रमून जाणार आहात. या प्रक्रियेत तुम्ही विनाकारण मानसिक त्रास करून घेऊ शकतात. सदोदित तुमच्यातील लहान मूल कार्यरत ठेवण्याची तुमची क्षमता गमावून बसलात तर हे तुमच्या चिंतेचं मुख्य कारण ठरू शकतं. त्यामुळे तुम्ही त्रस्त देखील होऊ शकतात. आज तुम्हाला समजू शकते की धन विनाकारण न विचारता खर्च करणं किती नुकसान पोहोचवू शकतं ते. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा बराच वेळ खर्च करतील. आपल्या गोष्टींना योग्य सिद्ध करण्यासाठी आजच्या दिवशी तुम्ही आपल्या जोडीदारासोबत भांडण करू शकतात. तथापि तुमचा साथी हा समजूतदारी दाखवून तुम्हाला शांत करेल. आज तुम्ही जीवनसाथी सोबत वेळ घालवण्यात आणि त्यांना फिरायला घेऊन जाण्याचा प्लॅन करत असाल तर त्यांच्या स्वास्थ्यामुळे म्हणजे त्यांचं स्वास्थ्य हे बिघडल्यामुळे हा प्लॅन होऊ शकणार नाही. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराशी छान गप्पा माराल आणि तुम्हाला जाणवेल की तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे ते. पुढील आणि शेवटची रास आहे मीन रास. आपल्या वजनावर लक्ष ठेवा. अति खाण्यात आनंद मानू नका. चंद्राच्या स्थितीमुळे आज तुमचे धन व्यर्थ खर्च होऊ शकते. जर तुम्हाला धनसंचय करायचा आहे तर तुम्ही आपल्या जीवनसाथी किंवा मातापित्यासोबत या बाबतीत बोलू शकतात. दूरवरच्या नातेवाईकांकडून आलेल्या संदेशामुळे संपूर्ण कुटुंब हे उत्साही होईल. तसंच तुमच्या घरातील व्यक्ती आज बऱ्याच समस्या तुमच्याबरोबर शेअर करतील, पण तुम्ही आपल्या धूनमध्ये मस्त राहाल आणि रिकाम्या वेळात काही असे कराल जे तुम्हाला आवडते. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. यात्रेमध्ये कोणी अनोळखी व्यक्ती सोबत भेट तुम्हाला चांगले अनुभव देऊन जाईल. तर हे होतं आजचं आपल्या संपूर्ण 12 राशींचं राशी दैनिक भविष्य. चला तर मग उद्या भेटूया अशाच 12 राशींच्या राशी दैनिक भविष्यासोबत. तोपर्यंत श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.